दुसऱ्या महायुद्धाचा काळ म्हणजे मानवतेच्या इतिहासातील असा एक काळा अध्याय ज्यानं जगाच्या काळजावर कधीही न भरून येणारी जखम कोरली. या युद्धभूमीवर गाजलेल्या पराक्रमाच्या कथांमागे दडलेला वेदनांचा महासागर आजही अंगावर काटा आणतो. केवळ आकडेवारीच्या भाषेत बोलायचं झालं तर करोडो जीव या युद्धाच्या आगीत भस्मसात झाले. पण त्या आकड्यांमागे विखुरलेली स्वप्न आणि उद्ध्वस्त झालेली कुटुंब यांची मोजणी करणं अशक्य आहे. कितीतरी आयांनी आपली तरुण मुलं गमावली, कित्येक स्त्रियांचं कुंकू पुसलं गेलं आणि हजारो मुलं पोरकी होऊन अनाथपणाचे चटके सोसू लागले. त्यात बॉम्बस्फोटांच्या आवाजात निरागस किंकाळ्या दबून गेल्या आणि सुंदर शहराचं रूपांतर स्मशानात झालं. या रक्तानं माखलेल्या जमिनीवर जेव्हा शांतता पसरली तेव्हा मागं उरला होता तो फक्त शोक आणि रिकाम्या घरात घुमणारा भयान एकांत. हे दुसरं महायुद्ध केवळ सीमा जिंकण्यासाठी नव्हतं, तर त्यानं पिढ्यानपिढ्यांचा आनंद आणि माणुसकीचा विश्वास कायमचा हिरावून नेला. त्यानंतर युद्धात मरणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या आणि सामान्य माणसाच्या बलिदानानं जगाला हेच शिकवलं की द्वेषाच्या आगीत शेवटी सामान्य माणसाचंच रक्त सांडतं. ही गोष्ट करतोय आपण दुसऱ्या महायुद्धाची. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱ्या महायुद्धाची सबंध माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, दुसऱ्या महायुद्धाची कथा ही फक्त बंदूक, टँक आणि बॉम्बची नाही, तर ती माणसांच्या महत्वाकांक्षा, सूड भावना, आर्थिक संकट, राष्ट्रवाद आणि राजकीय चुका यांच्या गुंतागुंतीतून तयार झालेली एक प्रचंड ऐतिहासिक वादळाची कथा आहे. या युद्धानं सबंध जगाला हादरून सोडलं. लाखो नाही तर कोट्यवधी लोकांनी आपलं आयुष्य गमावलं. त्यातूनच शहरं उद्ध्वस्त झाली आणि जगाची राजकीय व्यवस्था कायमची बदलली. ही कथा समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात पहिल्या महायुद्धाने ऑस्ट्रिया, हंगेरी, जर्मनी, बल्गेरिया आणि ऑटोमन साम्राज्यासह मध्यवर्ती शक्तींचा पराभव केला आणि 1917 मध्ये रशियात बोल्शेविकांनी सत्ता हाती घेऊन राजकीय युरोपीय नकाशात बदल घडवून आणला, ज्यामुळे सोव्हिएत युनियनची स्थापना झाली. दरम्यान पहिल्या महायुद्धातील विजयी मित्र राष्ट्र जसं की फ्रान्स, बेल्जियम, इटली, रोमानिया, ग्रीस यांनी प्रदेश मिळवला आणि ऑस्ट्रो हंगेरियन, ऑटोमन आणि रशियन साम्राज्यांचं विघटन होऊन नवीन राष्ट्र निर्माण होऊ लागलं. भविष्यातील महायुद्ध रोखण्यासाठी 1920 मध्ये पॅरिस शांतता परिषदेनं राष्ट्रसंघाची स्थापना केली. या संघटनेचं उद्दिष्ट सामूहिक सुरक्षा, लष्करी आणि देशांचं संघर्ष रोखणं, तसेच शांततापूर्ण वाटाघाटी आणि मध्यस्थीद्वारे आंतरराष्ट्रीय वाद सोडवणं हे होतं. पहिल्या महायुद्धानंतर तीव्र शांततावादी भावना असूनही अनेक युरोपीय राज्यांमध्ये अविचारी आणि प्रतिवादी राष्ट्रवाद उदयास आला होता. व्हर्सायच्या करारामुळे झालेल्या प्रादेशिक, वसाहतवादी आणि आर्थिक नुकसानीमुळे जर्मनीमध्ये या भावना स्पष्ट होऊ लागल्या. या करारानुसार जर्मनीने आपल्या मूळ प्रदेशाचा सुमारे 13% भाग आणि त्यांच्या सगळ्या परदेशी मालमत्ता गमाव्या लागल्या. या तहानं जर्मनीला गुडघ्यावर आणलं तर खरं, पण त्यासोबत त्यांच्यावर दंड लादला, सैन्य कपात केली आणि त्यांचा अपमान करण्यात आला. याच अपमानाच्या आगीतून जन्म झाला ॲडॉल्फ हिटलर नावाच्या एका व्यक्तीचा, ज्यानं जर्मन जनतेला पुन्हा वैभवाचं स्वप्न दाखवलं. 1930च्या दशकात जग आर्थिक मंदीच्या विळख्यात होतं. तेव्हा लोक भुकेले होते आणि याच अस्थिरतेचा फायदा घेत जर्मनीमध्ये नाझीवाद आणि इटलीमध्ये मुसोलिनीचा फॅसिझम फोफावत होता. हिटलरनं हळूहळू शेजारील देश बळकवायला सुरुवात केली. जगाला वाटलं की थोडी जमीन दिली की हा शांत बसेल, पण ही त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरली. त्या काळात जर्मनीची अर्थव्यवस्था कोलमडली होती आणि महागाई आकाशाला भिडली होती. त्याच काळात तिथले लोक एका अशा मसिहाच्या शोधात होते जो त्यांना या दलदलीतून बाहेर काढेल. याच संधीचा फायदा ॲडॉल्फ हिटलरने घेतला. त्यानं त्याच्या बोलण्याच्या कौशल्याच्या जोरावर नाझी पक्षाची बांधणी केली आणि 1933 मध्ये जर्मनी सत्ता काबीज केली. हिटलरनं सत्तेवर येताच लोकशाही पायदळी तोडून हुकुमशाही लादली आणि जर्मनीत लष्करी ताकदीला पुन्हा नव्यानं जन्म दिला. त्यानंतर हिटलर युरोपमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शेजारील देशांवर आक्रमण करायची योजना आखू लागला. तिथंच दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली. या दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात 1 सप्टेंबर 1939 रोजी झाली, जेव्हा जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलं. पण त्याआधीच हिटलरने ऑस्ट्रिया आणि चेकोस्लोवाकियाचे काही भाग काबीज केले होते, ज्यावर ब्रिटन आणि फ्रान्सने तुष्टीकरणाचं धोरण म्हणून फारसा विरोध केला नव्हता. मात्र पोलंडवरील हल्ल्यानंतर ब्रिटन आणि फ्रान्सनं जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं आणि जगात
एका भीषण संघर्षाला सुरुवात झाली. सुरुवातीला जर्मनीनं आपल्या ब्लिट्झक्रीग या तंत्रानं सगळ्यांना घाबरवून टाकलं, ज्यामध्ये विमान, रणगाडी आणि पायदळ यांचा एकत्र वापर करून शत्रूला सावरण्याआधीच उद्ध्वस्त केलं जायचं. त्यामुळे अवघ्या काही आठवड्यात पोलंडचा पाडाव झाला आणि त्यानंतर जर्मनीने डेन्मार्क, नॉर्वे, बेल्जियम आणि नेदरलँड्स या देशांवर आपलं वर्चस्व मिळवलं. पण याच काळात सगळ्यात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा 1940 मध्ये फ्रान्स सारख्या महासत्तेनं अवघ्या 6 आठवड्यात जर्मनी समोर गुडघे टेकले आणि हिटलरने पॅरिसमध्ये विजयाची मोहोर उमटवली. फ्रान्सने गुडघे टेकल्यानंतर ब्रिटन हा एकमेव देश जर्मनीच्या विरोधात उभा होता. तेव्हा ब्रिटनचे नवीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी आम्ही कधीही शरण येणार नाही अशी गर्जना केली होती. त्या गर्जनेला नमवण्यासाठी हिटलरने ब्रिटनमध्ये हवाई दलाचा वापर करून लंडनवर बॉम्बचा वर्षाव केला, ज्याला बॅटल ऑफ ब्रिटन असं म्हटलं जातं. पण ब्रिटिश वैमानिकांनी जीवाची बाजी लावून हा हल्ला परतवून लावला. याच दरम्यान आफ्रिकेत जनरल इरविन रोमेल याच्या आफ्रिका कॉप्सने मित्र राष्ट्रांच्या नाकीनं वाढलं होतं. तर इटलीचा हुकुमशाह बेनिटो मुसोलिनी याने हिटलरशी हातमिळवणी करून भूमध्य समुद्र आणि बाल्कन प्रदेशात आपलं साम्राज्य पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हिटलरची सगळ्यात मोठी ऐतिहासिक चूक ठरली ती म्हणजे 22 जून 1941 रोजी त्याने सोव्हिएत युनियनशी केलेला अनाक्रम करार मोडून ऑपरेशन बार्बारोसा अंतर्गत रशियावर केलेलं आक्रमण. सोव्हिएत युनियनचा अफाट विस्तार आणि रशियाची हाडं गोठवणारी थंडी यामुळे जर्मन सैन्य स्टॅलिनग्राडच्या लढाईत अडकलं आणि तिथंच त्यांच्या पराभवाचा पाया रचला गेला. दुसरीकडे आशियामध्ये जपानने आपल्या साम्राज्यवादी धोरणाखाली चीन आणि आग्नेय आशियात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्यावेळी जपानला ही भीती होती की अमेरिका त्यांच्या मार्गात अडथळा आणू शकतो. म्हणून 7 डिसेंबर 1941 रोजी जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या नौदल तळावर अचानक हल्ला केला, ज्यामध्ये अमेरिकेची अनेक युद्धनौका आणि विमानं नष्ट झाली. या घटनेनं आतापर्यंत तटस्थ असलेल्या अमेरिकेला संताप आला आणि त्या काळचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांनी जपान आणि जर्मनी विरुद्ध युद्ध करायला सुरुवात केली, ज्यामुळे मित्र राष्ट्रांच्या पारड्यात अमेरिकेच्या प्रचंड औद्योगिक शक्तीचं वजन पडलं. त्यानंतर 1942 आणि 43 ही वर्ष दुसऱ्या महायुद्धाचा टर्निंग पॉइंट ठरली. त्यात रशियामध्ये स्टॅलिनग्राडच्या भीषण लढाईत जर्मनच्या सैन्याचा पूर्णपणे पराभव झाला आणि त्यांना पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर माघार घ्यावी लागली. तर पॅसिफिकमध्ये अमेरिकेनं जपान विरुद्ध युद्ध सुरू केलं. त्यानंतर मे 1942च्या सुरुवातीला जपाननं उभयचर हल्ल्याद्वारे पोर्ट मोरेस्बी ताब्यात घेण्यासाठी ऑपरेशन सुरू केलं. त्यानंतर अमेरिकेने ऑस्ट्रेलियामधील दळणवळण आणि पुरवठा मार्ग तोडले. 2 अमेरिकन फ्लीट कॅरियर्सवर केंद्रित असलेल्या मित्र राष्ट्रांच्या टास्क फोर्सने कोरल समुद्राच्या लढाईत जपानी नौदल दलांशी बरोबरी केली. त्यानंतर त्यांचं पूर्वनियोजित आक्रमण उधळलं गेलं. पूर्वीच्या डुलिटल रेडने जपानची पुढील योजना मिडवे ॲटॉलमध्ये ताब्यात घेतली. त्यासोबत मे महिन्याच्या मध्यात जपानने चीनमध्ये झेजियांगशी मोहीम सुरू केली. त्यांचं उद्दिष्ट चीनी हवाई तळ नष्ट करून आर्मी ग्रुप्स विरुद्ध लढून सूड घेणं होतं. जूनच्या सुरुवातीला जपानने आपलं ऑपरेशन सुरू केलं, परंतु मे महिन्याच्या अखेरीस अमेरिकन लोकांनी जपानी नौदल कोडचे उल्लंघन केलं होतं. त्यामुळं त्यांना युद्धाच्या योजना आणि क्रमाची पूर्ण जाणीव होती, म्हणून त्यांनी या ज्ञानाचा वापर करून मिडवे येथे इम्पेरियल जपानी नौदलावर विजय मिळवला. या झालेल्या मिडवेच्या लढाईत अमेरिकेनं जपानी नौदलाचं कंबरडं मोडलं. 44 उजाडताना जर्मनी सगळ्या बाजूंनी वेढलं गेलं होतं. मित्रराष्ट्रांनी 6 जून 1944 रोजी डी डेच्या दिवशी नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर जगातील सगळ्यात मोठं सागरी सैन्य उतरवलं आणि फ्रान्सला मुक्ती करण्याची मोहीम सुरू केली. पूर्वेकडून सोव्हिएत सैन्य पोलंडला मुक्त करत जर्मनीच्या सीमेवर धडकलं होतं. त्यानंतर या काळात हिटलरच्या सैन्यानं ज्यू लोकांचे अमानुष हाल केले. हे अमानुष हाल म्हणजेच होलोकॉस्ट, ज्यामध्ये छळछावण्यांमध्ये लाखो निष्पाप ज्यूंना विषारी गॅस देऊन मारण्यात आला होता. त्यानंतर एप्रिल 1945 मध्ये रशियन सैन्य बर्लिनमध्ये शिरलं आणि ते ताब्यात घेतलं. तिथेच जर्मनीने रशियन सैन्यासमोर शरणागती पत्करली. याच विनाशाच्या वातावरणात हिटलरने आपल्या बंकरमध्ये स्वतःला संपवलं आणि 7 मे 1945 रोजी जर्मनीने बिनशर्त पराभव स्वीकारला, ज्यामुळे युरोपमधील युद्धभूमी शांत झाली. मात्र जपान अजूनही हार मानायला तयार नव्हता. तिकडे जपानने पॅसिफिकमधील बेटांवर आत्मघाती कामिकाझे हल्ल्यांनी अमेरिकन सैन्याला प्रचंड त्रस्त केलं होतं. त्यामुळे युद्ध लवकर संपवण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी अण्वस्त्रांचा वापर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमावर लिटल बॉय आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर फॅटमॅन हे अणुबॉम्ब टाकण्यात आले, ज्याने एका क्षणात लाखोंच्या संख्येनं नागरिक
मृत्यूच्या छायेत ओढले गेले आणि त्याचबरोबर निसर्गाचं प्रचंड प्रचंड नुकसान झालं. या भीषणतेने जपान पुरता घाबरून गेला. त्यामुळे 15 ऑगस्ट 1945 रोजी सम्राट हिरोहितो यांनी बिनशर्त शरणागतीची घोषणा केली. 2 सप्टेंबर 1945 रोजी अमेरिकेच्या मिसुरी युद्धनौकेवर अधिकृतपणे शरणागतीवर सह्या झाल्या आणि इतिहासातील हे सगळ्यात रक्तरंजित महायुद्ध समाप्त झालं, ज्यानं जगाला संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना, शीतयुद्धाचा प्रारंभ आणि वसाहतवादाच्या अंताची वाट दाखवली. दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला खरा, पण यानं जगाच्या काळजावर झालेले घाव हे कधीही न विसरणारे होते. जेव्हा युद्धाचा धूर निवळला तेव्हा माग उरलं होतं फक्त उद्ध्वस्त झालेले संसार, राग झालेली शहरं आणि रिकाम्या पडलेल्या घरांच्या उंबरट्यांवर डोळे लावून बसलेल्या माता, ज्यांची पोरं घराकडे कधीच परतणार नव्हती. या युद्धात कोट्यवधी निष्पाप जीवांचा बळी गेला. कोणाचे वडील युद्धात शहीद झाले तर कोणाचं लेकरू कोळ्या वयातच बॉम्ब वर्षावात जळून खाक झालं. या वेदनेला कोणताही देश किंवा सीमा नव्हती. मानवी क्रूरतेचा कळस असलेल्या छळछावण्यांमधून जेव्हा सुटलेली माणसं बाहेर आली तेव्हा त्यांच्या डोळ्यात जगण्याची उमेदच नव्हती, तर केवळ एक शून्य निर्वात पोकळी होती, ज्याने माणुसकीवरचा विश्वासच उडवून दिला होता. हिरोशिमा आणि नागासाकीच्या त्या भीषण काळरात्रीनं अख्ख्या मानवजातीला दाखवून दिलं की विज्ञान हे वरदान किंवा शाप कसं बनू शकतं. जिथे पिढ्यानपिढ्या अपंगत्वाचे आणि आजारांचं ओझं वाहत राहिलं, लहान मुलांच्या हातातून खेळणी हिरावली गेली आणि त्यांच्या वाट्याला आली ती केवळ भूक, गरिबी आणि अनाथपणाचा पोरकेपणा. हे युद्ध संपलं खरं, पण घराघरात सुरू झालेली दुःखाची महायुद्ध मात्र कित्येक दशक संपलीच नाहीत. कारण गेलेली माणसं परत येत नाहीत आणि विस्कटलेली मनं पुन्हा सांधणं अशक्य असतं. या युद्धानं जगाला केवळ नकाशावर अशा रेषा दिल्या नाहीत, तर प्रत्येक माणसाच्या आत्म्यावर विनाशाची एक खोल जखम दिली, जी आजही शांत रात्री शांततेच्या रूपानं आपल्याला भीती घालत असते. मंडळी, या दुसऱ्या महायुद्धाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि या जगाच्या राजकारणात तिसरं महायुद्ध खरंच होईल का? आणि झालं तर काय होणार? अशा पद्धतीचं तिसरं महायुद्ध खरंच व्हावं का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.